नमो आदेश मित्रांनो, मी मनोज जाधव भक्ती युट्यूब चॅनलवर आपले मनापासून स्वागत करतो. आज आपण एक अत्यंत गंभीर आणि महत्त्वाचा विषय समजून घेणार आहोत. बुद्धी बांधणे म्हणजे नेमकं काय? बरेच लोक म्हणतात, माझं काही लक्ष लागत नाही, मी योग्य निर्णय घेऊ शकत नाही, सगळं समजतंय तरी पण चुकीचा निर्णय का होतो? मित्रांनो, यालाच आपण आध्यात्मिक भाषेत बुद्धी बांधणे असे म्हणतो. बुद्धी बांधणे म्हणजे नेमकं काय? बुद्धी बांधणे म्हणजे एखाद्या व्यक्तीची विचार करण्याची शक्ती, निर्णय घेण्याची क्षमता, योग्य अयोग्य ओळखण्याची बुद्धी. कधी कधी हे नकारात्मक शक्तीमुळे, करणी तोटका, वाईट नजर किंवा नकारात्मक शक्तीमुळे, संगतीमुळे सुद्धा होऊ शकते. बुद्धी बांधण्याची सुरुवातीची लक्षणे: चुकीचे निर्णय सतत होणे, योग्य पर्याय समोर असूनही चुकीचे निर्णय घेतात, स्वतःचं नुकसान स्वतः करणे, ज्या गोष्टी आपल्यासाठी वाईट आहेत त्याच गोष्टीकडे ओढ वाढणे. कोणी सहज प्रभाव टाकतो, 4 शब्द ऐकले आणि लगेच मत बदलणे, लक्ष आणि सहनशक्ती कमी होणे, साधी गोष्ट लक्षात राहत नाही, मंत्र नामस्मरणात मन लागत नाही, सतत गोंधळलेली अवस्था असते, काय करावे काय नको हे समजत नाही. ही लक्षणे दुर्लक्षण करण्यासारखी नाहीत. मित्रांनो, सहज ही लक्षणे तुमच्या किंवा तुमच्या जवळच्या व्यक्तीत दिसत असतील तर घाबरू नका. बुद्धी बांधण्याची गंभीर लक्षणे: योग्य माणसापासून दूर जाणे, ज्यांनी नेहमी साथ दिली तेच लोक अचानक शत्रूसारखे वाटू लागतात, चुकीच्या लोकांवर अंधविश्वास, फसवणूक करणारे लोक आपलेच वाटतात आणि खरे हितचिंतक परके वाटतात. गुरुदेव भक्तीपासून मन हटणे: पूर्वी देवाचं नाव घेतलं की शांत वाटायचं, आता मात्र चिडचिड, कंटाळा, आळस येतो, अचानक राग, दोष आणि अहंकार वाढणे, छोट्या गोष्टीवर भयानक राग येतो, आपणच बरोबर आणि बाकी सगळे चुकीचे आहे असे वाटू लागते. स्वतःच्या घरात अस्वस्थता वाटणे, घर असूनही घरात शांतता वाटत नाही, झोप लागत नाही, स्वप्ने विचित्र पडतात. हे लक्षण का दिसतात? मित्रांनो, जेव्हा बुद्धीवर आवरण पडतं तेव्हा माणूस स्वतःचा शत्रू स्वतःच बनतो, चांगलं समजूनही वाईट मार्ग निवडतो आणि नंतर स्वतःलाच दोष देतो. जर ही लक्षणे एकाच वेळी सतत कारण नसताना दिसत असतील तर याकडे दुर्लक्ष करू नका. बुद्धी बांधली असण्याची खात्रीशी चिन्हे: सतत मनात नकारात्मक आवाज, मी काही करू शकत नाही, माझं नशीब वाईट आहे, असे विचार वारंवार येत असन तर सावधान. देवांचे नाव घ्यायचे ठरले की अडथळे येतात, जप, पूजा, मंत्र ठरले तरी नेमकं त्यावेळी झोप, काम, चिडचिड येते, चांगला सल्ला ऐकूनही तो नाकारला जातो, समोरची व्यक्ती बरोबर असते तरीही मन मान्य करत नाही, निर्णय घेतल्यावर लगेच पश्चाताप, जे केलं ते चुकीचं आहे असं वाटणे, पण तरीही पुन्हा तेच होते. बुद्धी मोकळी करण्याचा सोपा आध्यात्मिक उपाय. हा उपाय श्रद्धेने करा, भीतीने नाही. उपाय 1. कापूर उपाय. 7 दिवस सकाळी किंवा रात्री घरातल्या देवघरात भीमसेनी कापूर जाळा आणि मनात म्हणा, नवनाथ महाराज, माझी बुद्धी शुद्ध करा, मला योग्य मार्ग दाखवा. उपाय 2. नवनाथ महाराजांचं नामस्मरण. दररोज किमान 11 वेळा म्हणा, ओम चैतन्य नवनाथ हाय नमः. उच्चार शुद्ध नसला तरी चालेल, पण भाव शुद्ध असला पाहिजे. उपाय 3. मिठाने नकारात्मक शक्तीला काढणे. आंघोळीच्या पाण्यात 1 चिमूटभर खडे मीठ टाका, 3 दिवस सलग करा, मनात फक्त एकच विचार ठेवा, माझ्यावरचं सगळं आवरण दूर होत आहे. महत्वाची सूचना: मित्रांनो, बुद्धी बांधली गेली असली तरी ती कधी ना कधी कायमची नसते. श्रद्धा, नामस्मरण आणि सात्विक जीवन यांनी सगळ्यात मोठी करणी सुद्धा काढता येते. शेवटचा संदेश: जर तुम्हाला वाटत असेल हा व्हिडिओ कोणासाठी तरी उपयोगाचा आहे तर तो नक्की शेअर करा. नवनाथ महाराजांची कृपा हवी असेल तर चॅनेलला सबस्क्राईब नक्की करा, ऑल घंटी प्रेस करा. नवनाथ महाराज तुमच्यावर सदैव पाठीशी आहेत. जय गुरुदेव दत्त, जय नवनाथ महाराज. भेटूया पुढील व्हिडिओमध्ये, तोपर्यंत नमो आदेश.